शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील आकाशवाणी केंद्रासमोर अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या महिला ठेकेदाराला अवाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे। या प्रकरणी पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कपिल पगारे असे गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपीचं नाव आहे। महानगरपालिकेच्या खासगी कंत्राटानुसार अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करण्यासाठी फिर्यादी महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 17 मधून निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब विहित नमुन्यात व ठरविलेल्या कालावधीत सादर करणे बंधनकारक असल्याचे आदेश महापालिका निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख कार्यालयामार्फत देण्यात आले। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 68 पैकी 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 63 जागांसाठी मतदान झालं होतं। या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे अधिकृत राजपत्र मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले। राजपत्र प्रसिद्ध होताच महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांमध्ये गट नोंदणीच्या हालचालींना वेग आलाय। प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 3 जानेवारी पासून खासगी आराम बस, स्कूल बस व इतर व्यावसायिक वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया बंद ठेवली आहे। यामुळे जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था धोक्यात आल्याची तक्रार अहमदनगर बस ओनर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनने केली आहे। संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे। अहिल्यानगर शहरातील केके रेंज येथे भारतीय सैन्याने युद्ध सराव केला। या सरावाचा थरार पत्रकारांसह नागरिकांनी अनुभवला। रंगाडे, हेलिकॉप्टर्स आणि जेट विमानातून बॉम्ब हल्ल्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। गोळ्यांचा वर्षाव करणारे सैनिक आणि शत्रूचा अचूक वेध घेणारी यंत्रणा पाहून परदेशी सैन्य प्रतिनिधीही चक्क झालं। शहराची खबरबातमध्ये ते सांगतोय तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।